आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते। महाबळेश्वर कोयना परिसरात देखील मुसळधार पाऊस झालेला आहे। 316 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। राहुल तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर विक्रमी पाऊस म्हणायला हवा महाबळेश्वरात, काय परिस्थिती आहे सध्याची? निश्चितच दीपक, या सातारकरांच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात मोठा पाऊस म्हणायला लागणार आहे। 316 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद गेल्या 24 तासामध्ये महाबळेश्वर मध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर 250 मिलीमीटर इतका पाऊस हा कोयनेच्या परिसरामध्ये झालेला आहे। नवजामध्ये तितकेच पावसाची नोंद झालेली आहे। मात्र या एकंदरीत पावसाच्या अचानक वाढल्यामुळे जो वेण्णा लेक आहे त्याच्यातून ओव्हरफ्लो जे पाणी होतंय त्याच्यामुळे ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। या वेण्णा लेक परिसरातील आणि लिंगमाळा परिसरातील जी काही घरं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली चाललेली आहेत। असंख्य घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। अनेक लोक ही रस्त्यावरती आलेले आहे। त्याचबरोबर महाबळेश्वर ते पाचगणी जाणारा जो रोड आहे त्याच्यावरून पाणी गेल्यामुळे पूर्णपणे वाहतूक थांबलेली आहे। ह्याच्यामध्ये काही शाळकरी मुलं ही गाडीमध्ये अडकून राहिलेली आहेत। त्या ठिकाणी त्यांना तिथून काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकरचे कार्यकर्ते मदत करतायत। अशी एकंदरीत परिस्थिती असताना आत्ताही पावसाची दमदार हजेरी सुरूच आहे। मुसळधारच पाऊस कोसळतोय। एकंदरीतच पावसाची चांगली दाखवलेली जी पुन्हा हजेरी आहे ती सातारकरांसाठी कोयनेसाठी उपयुक्त आहे असं एकंदरीत दिसतंय। निश्चितच राहुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।